थंडी वाजत नाही गरम होते रेकॉर्डिंग चालू कर केलं Okay, so good morning everyone, and we were discussing about work, power and energy. Till now we have discussed about work, okay, we define work as dot product of force and Displacement. we then find out the types of works, positive, negative and zero. एक एक्झाम्पल होतं काल मी तुम्हाला बोललो होतो की जर टग ऑफ वॉर वर एक्झाम्पल होतं. त्याच्यामध्ये आपण पाहत होतो की वर्क का तुमच्या हिशोबाने काय होता पॉझिटिव्ह करेक्ट. तर मी जे निगेटिव्ह म्हणत होतो किंवा मी निगेटिव्ह ऐकलं होतं तर ते माझी चूक झालेली आहे की मी कोणता फोर्स कन्सिडर करत होतो हे चुकलं होतं. टग ऑफ वॉर निगेटिव्ह वर्क कधी असणार आहे ज्या वेळेला दुष्टता पेन सर पेन असेल घेऊ सर. ओके जोपर्यंत असतो तोपर्यंत टग ऑफ वॉर निगेटिव्ह वर्क कधी असणार आहे. समजा माझ्या साईडला एक टीम आहे, आपण लोक आहे आणि पुढे पण दोन लोक आहेत आणि मी खेचतोय, मी जास्त फोर्स लावला ठीक आहे आणि पुढच्या पार्टीपेक्षा पुढच्या टीमपेक्षा मी जास्त फोर्स लावला तर काय होणार आहे मी खेचणार आहे त्यांची डिस्प्लेसमेंट होणार. बट माझ्यासाठी ते वर्क पॉझिटिव्ह आहे, त्यांच्यासाठी वर्क काय निगेटिव्ह. एक्झॅक्टली म्हणजे मी फोर्स जो होता मी स्वतःकडून कन्सिडर नव्हतो करत, लुझिंग टीमचा फोर्स कन्सिडर करतो. तर लुझिंग टीमनं फोर्स लावत ते कुठे लावतायत आपल्या साईडला लावतात पण ते हरताय ज्याचा अर्थ काय होतंय पुढची वाली टीम त्याला खेचते त्याची डिस्प्लेसमेंट आणि फोर्स अपोजिट साईडला ठीक आहे. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे दोन्ही गोष्टी इथे येऊ शकतात. जसं की सीसॉ मध्ये तुम्ही तर बोललं होतं सीसॉ मध्ये की जर एक सीसॉ असेल तर एखादा पर्सन इथून खाली गेला तर या फोर्सनं ही जी डिस्प्लेसमेंट आहे खाली होणारी ती पॉझिटिव्ह वर्क करेक्ट आहे. पण ह्याच्यामुळे हे वरती जाणं हे काय निगेटिव्ह वर्क. सो को एक्झिस्ट करू शकतात या गोष्टी. को एक्झिस्ट म्हणजे माहिती ना दोन्ही एका वेळी एक्झिस्ट करू शकतात. पॉझिटिव्ह वर्क निगेटिव्ह वर्क डिपेंड करतं की आपण कोणता फोर्स कन्सिडर करतो ठीक आहे. खूप जास्त कन्फ्युजन नव्हतं ही गोष्ट, फक्त फोर्स कोणता कन्सिडर करतोय त्याच्यावरती वर्कचं आपलं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा झिरो आहे ठीक आहे. ओके सो वर्क पाहिलं त्याच्यानंतर काय पाहिलं आपण वर्क टाइप्स ऑफ वर्क. त्याच्यानंतर काय पाहिलं पॉवर. व्हॉट इज पॉवर. व्हॉट इज पॉवर रेट ऑफ डुइंग वर्क. ओके बरेच लोक पॉवर आणि एनर्जी याला इंटरचेंज करायचा प्रयत्न करतात बट पॉवर आणि एनर्जी ह्या दोन गोष्टी सेम नाही. पॉवर स्पेसिफिकली वेगळी गोष्ट आहे, इट्स रेट ऑफ डुइंग वर्क आणि एनर्जी काय आहे ते आपण पाहणार. आज आपण एनर्जी पाहणार. तर पॉवर इज रेट ऑफ डुइंग वर्क सो इट विल बी E इज इक्वल टू W अपॉन T. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली जर इलेक्ट्रिक पॉवर कन्सिडर करत असेल आपण तर ती काय आहे इलेक्ट्रिक पॉवर. आय एम नॉट टॉकिंग अबाउट एफिशिएंसी. इलेक्ट्रिक पॉवर इज व्होल्टेज इनटू करंट. ही गोष्ट आपण ज्यावेळेला करंट इलेक्ट्रिसिटी किंवा करंट शिकणार आहे त्यावेळेला आपण ह्या गोष्टी पाहू. फक्त माहित असू द्या की जी इलेक्ट्रिक पॉवर असते आपल्या घरी तुम्ही पॉवर सप्लाय असं ऐकलं असेल ठीक आहे. तर पॉवर सप्लाय टोटल जो असतो तो व्होल्टेज इंटू करंट.
ठीक, त्याचे युनिट्स डायमेन्शन त्या गोष्टी वेगळ्या असणार आहेत, याचे युनिट्स डायमेन्शन त्या गोष्टी वेगळ्या. नाउ लेट्स गो अहेड अँड सी एनर्जी. या पार्टचा प्रॉब्लेम आहे. एनर्जी इन सिंपल वर्ड व्हॉट इज एनर्जी? काय वाटतं तुम्हाला एनर्जी काय आहे? कॅपॅसिटी टू क्लासिक एक्झाम डेफिनेशन. कॅपॅसिटी टू डू वर्क. ओके ओके. कॅपॅसिटी म्हणजे काय? एखादी गोष्टीची क्षमता. ठीक आहे. आणि वर्क आपल्याला जर पाहिजे असेल तर वर्क मध्ये आपण काय कन्सिडर करतो? दिस मध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. म्हणजे एनर्जी अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला फोर्स प्रोव्हाइड करणार आहे किंवा एनर्जीमुळे फोर्स भेटणार आहे तुम्हाला आणि तो फोर्समुळे डिस्प्लेसमेंट भेटणार आहे. ठीक आहे. एक कनेक्शन आहे. ठीक आहे. कुठलं एनर्जीचं एनर्जी पाहिजे कशासाठी पाहिजे? वर्क होण्यासाठी. आणि वर्क कधी होणार आहे? ज्या वेळेला फोर्स आपण अप्लाय करणार. ठीक आहे. बट इट इज जस्ट कॅपॅसिटी. समजतंय? व एनर्जी आणि फक्त कॅपॅसिटी आहे. याच्यामध्ये कोणत्या सुद्धा फिजिकल टर्म येत नाही. एनर्जी मध्ये एनर्जी आणि वर्क मध्ये जास्त फारसा डिफरन्स वाटत नाही आपल्याला. का? एनर्जी एक क्वालिटेटिव्ह क्वांटिटी आहे. क्वांटिटेटिव्ह पण आहे. आता क्वालिटेटिव्ह शब्द ऐकला तुम्ही? समजा आता मी फक्त एक्झाम्पल देतो, आपण खूप डीप मध्ये नको जायला. मला फक्त काय सांगायचं लक्षात घ्या की समजा एखादा पर्सन हुशार आहे आणि एखाद्या पर्सनला एक एक्झाम घेतली आपण. 100 मार्काची एक्झाम होती. त्याच्यात जो टॉपर आहे सगळ्यात पहिला त्याला 98 मार्क्स मिळाले. ठीक आहे. आणि 2 लोक आहेत. एक पर्सन आहे मीच आहे पंकज आणि दुसरा ओम. ठीक आहे. आता यामध्ये कोणीतरी एक जण येऊन सांगतोय की पंकज हुशार आहे. ठीक आहे. आणि दुसरं कोणतरी येऊन सांगतोय ओमला 98 मार्क्स पडले. ठीक. ऐका, पंकज हुशार आहे आणि ओमला एवढे मार्क्स पडले 100 पैकी 90. ओम नाही टॉपर. आता मला सांगा या दोन्हीपैकी कुठल्या गोष्टीने आपल्या ऍक्च्युअल मध्ये समजते कोण हुशार आहे? आपल्याला हुशार आपण कसं ठरवतो? ज्याला जास्त मार्क पडले तो हुशार म्हणून. ठीक. मी एकाला फक्त हुशार म्हणलं तर आपण त्याचं मेजरमेंट करू शकतो का किती हुशार आहे? 2 लिटर हुशार आहे की 4 लिटर हुशार आहे? नाही सांगू शकत. पण त्यासाठी आपण एक काय केलं? असं ठरवलं की ज्याला सगळ्यात जास्त मार्क असेल तो हुशार आहे. मग ते कशात मोजलं आपण? 98 मार्क्स. हे काय झालं? हे क्वांटिटेटिव्ह झालं. हे आपण मेजर करू शकतो. आणि हे काय? क्वालिटेटिव्ह. का? तर इट्स माय क्वालिटी. मी हुशार आहे माझी क्वालिटी. पण मी हे मेजर नाही करू शकतो. ज्या वेळेला आपण असं म्हणतो की जे एनर्जी आहे वर्कची कॅपॅसिटी आहे, ते कॅपॅसिटी ही जी गोष्ट आहे ही बरोबर आपल्याला क्वालिटेटिव्ह वाटते. क्वांटिटेटिव्ह पण असू शकते कारण एखाद्या गोष्टीची कॅपॅसिटी पण आपण नंबर्सने मोजू शकतो. पण ते आपण हळूहळू गोष्ट शिकणार. पण मला सांगायचं एवढं काय की वर्क आणि एनर्जी याच्यामध्ये काही फरक नाहीये. या दोन्ही गोष्टी पण सेम आहेत. कशा सेम आहे? जर समजा आपल्याकडे एक बॉल आहे आणि तो एका हाईट वरती ठेवला. ठीक आहे. ही समजा हाईट आहे. लिहून घेऊ नका, हे फक्त मी रफ गोष्टी सांगतो. फक्त एका हाईट वरती ठेवलं. ठीक आहे. इथे खाली सरफेस आहे. हा, कोणीतरी काहीतरी त्याला पुश केलं, बॉल खाली पडली. ठीक आहे. पुश केला म्हणजे काय लावलं? फोर्स. खाली आलं म्हणजे काय झालं? त्याची डिस्प्लेसमेंट झाली. टोटल गोष्ट काय झाली की? ठीक आहे. या फोर्सनं वर्क काय केलं? हा बॉल इथून खाली आणला. ठीक आहे. आता हे वर्क होण्यासाठी आपल्याला काहीतरी एनर्जी लागणार. ठीक आहे. त्यात आपली डेफिनेशन काय? एनर्जीचं कॅपॅसिटी टू डू वर्क. करेक्ट. आपल्याला काहीतरी एनर्जी लागणार. आपण डिफाइन नाही केली कुठली एनर्जी लागणार आहे, काय एनर्जीला काय म्हणतात, कुठल्या एनर्जीला काय म्हणतात आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. समजा
आपण असं कन्सिडर केलं की या बॉलला ज्यावेळेला आपण वरती फोर्स लावला तर त्यावेळेला त्याच्याकडे काहीतरी एक्स एनर्जी होती. ठीक आहे, एक्स अमाऊंटची एनर्जी होती. आपण मोजली समजा energy. आपल्याला माहिती आहे टाईप माहिती आहे कारण आपण अजून टाईप शिकलेलो नाहीये. एक्स एनर्जी आहे आणि ती बॉल जेव्हा इथे खाली पडला त्यावेळेला मला सांगा ती एनर्जी एक्स पेक्षा कमी होईल एक्स पेक्षा वाढेल काय होईल? कुठल्याही बॉडीची एनर्जी कमी होईल जास्त होईल. समजा मी कन्सिडर करतो की आपण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी पण नाही शिकलो त्याच्यामुळे मी कन्सिडर करतो इथली एनर्जी पण एक्स राहील. ठीक आहे, मग हे जे सगळं वर्क करायसाठी जी एनर्जी लागली त्या एनर्जीसाठी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज लागली नाही आपल्याला. ती एनर्जी फक्त होती, त्या बॉलकडे स्वतःहून एनर्जी होती. कुठला तरी फोर्स लावला ते एनर्जीच्या मुळे या फोर्स मुळे बॉल खाली पडला आणि टोटल आपले काहीतरी वर्क झालं. ठीक आहे, एक इथे कोणती तरी एनर्जी होती ती एनर्जी कन्वर्ट झाली कुठल्या तरी एनर्जी म्हणजे इथे येऊन थांबली. या दोन फरकांमध्ये काय झालं? वर्क झालं. सो वर्क जे आहे हे चेंज इन एनर्जी असतं. हे खूप खूप रफली सांगतोय मी ही गोष्ट. ज्या वेळेला आपण ऍक्च्युअल मध्ये फॉर्म्युले आणि ह्या गोष्टी पाहू तेव्हा तुम्हाला एकदम क्लिअर होईल की हे काय आहे. इथे कुठली तरी एनर्जी आहे, इथे कुठली तरी एनर्जी आहे. आपण एक्स कन्सिडर करतो तुम्ही म्हणून जर चेंज काढला तर 0 होईल. ठीक आहे, मग त्यामुळे एक्स कन्सिडरच नको करायला. इथे कुठली तरी एनर्जी आहे, इथे कुठली तरी एनर्जी आहे. त्या एनर्जी मध्ये जो डिफरन्स असतो तो वर्क असतो. कम्प्लीट वर्क होण्यासाठी सॉरी एका जागेवरून खाली येण्यासाठी जे वर्क होतं त्यासाठी वरच्या ठिकाणची एनर्जी खालच्या ठिकाणची एनर्जी या दोघांमध्ये जो चेंज झाला तेच वर्क असतं मॅथमॅटिकली. हे काय आहे? मॅथमॅटिकली. सो मला तुम्हाला कन्व्हिन्स काय करायचं आहे की इथून पुढं जेव्हा आपण फिजिक्स मध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता मेकॅनिक्स मध्ये किंवा डायनामिक्स मध्ये कुठलेही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करता त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या, वर्क आणि एनर्जी ह्या इंटरचेंजेबल गोष्टी आहेत. इंटरचेंजेबलचा अर्थ होतो इंटरचेंजेबल म्हणजे आपण दोन्ही गोष्टी एका अशा प्रकारे किंवा तशा प्रकारे वापरू शकतो. याचा अर्थ काय, कधी कधी आपण वेट आणि मास या दोन्ही गोष्टी इंटरचेंजेबल आहेत आपल्या दैनंदिन व्यवहारात. मास आणि वेट मध्ये काय फरक आहे? वेट काय असतं? जर मास काय असतं m असतं तर वेट काय असतं? m इंटू g असतं. वजन काट्यामध्ये वेट काय असते? mg असते. मास आणि वेट मध्ये फरक आहे. g ने आपण मल्टिप्लाय केलं केवढा मोठा फरक आहे. बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी इंटरचेंजेबली सेम पकडल्या जातात. तसंच आहे पण त्याच्यात तर फरक तरी आहे. वर्क आणि एनर्जी ऍक्च्युअली काय फरक नाही तिथे. याच्यात डायमेन्शनचा फरक येणार आहे का तर g नाहीच आहे, मासचं kgच असणार आहे, एक्सेलरेशन याच्यात तर डायमेन्शन मध्ये पण फरक नाही वर्क आणि एनर्जी. आपण पाहणार आहे का नाही समजते. मला फक्त तुम्हाला एवढंच कन्व्हिन्स करायचं होतं की वर्क आणि एनर्जी या दोन गोष्टी ऑलमोस्ट सेम आहे. तुम्ही आपण ते आपल्याला पटत नाही किंवा आपल्याला समजून येत नाही की ह्या दोन गोष्टी कशा सेम आहेत. त्याच्यासाठी मी एवढं सगळं सांगितलं. या गोष्टीचा आपल्याला सेन्स लागला पाहिजे की का ह्या दोन गोष्टी सारख्या आहेत. तर हे आपल्याला हळूहळू समजेल पण अगोदर इंट्रोडक्शन देणं गरजेचं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ टाइप्स ऑफ एनर्जी. तुम्हाला माहित असतं ते टाइप सांगा. पहिले कुठले पण टाइप सांगा. हातवर करून सांगा. एनर्जीचा एखादा टाइप सांगा. पोटेन्शियल, कायनेटिक एनर्जी. ओके, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. आता एनर्जी सांगितलं तुम्ही थोडं इंट्रोडक्शन द्यायचे त्याची. नुसतंच एनर्जीची नाव सांगायची नाही. पुढं कायनेटिक, पोटेन्शियल, अजून सांगा एनर्जी. हीट, नाईस. हीट एनर्जी, थर्मल. ओके, थर्मल एनर्जी. आता हीट आणि थर्मल एनर्जी मध्ये फरक आहे का? ठीक आहे, लिहूया आपण तरी. त्याच्यानंतर अजून एक मेकॅनिकल, सोलार एनर्जी, नाईस. त्याला एक नाव आहे या एनर्जी टाइपला, सोलार, विंड, रिन्युएबल नाव. रिन्युएबल.
रिन्युएबल आहे का नॉन रिन्युएबल आहे? रिन्युएबल चा अर्थ काय? पुन्हा पुन्हा आहे. ओके. सोलार आणि विंड काय आहे? Renewable. रिन्युएबल आहे. आर यू शुअर? रिन्युएबल. त्याच्यानंतर साऊंड. नाईस. Wave. कोणती? Wave. वेव. टाइड्स. रिन्युएबल मध्ये कोणते? मेकॅनिकल. इलेक्ट्रिक. नाईस. अजून एनर्जी खूप आहे त्याला. हे सगळे फॉर्म्स आहेत एनर्जी. येस. Gravity. एनर्जी काय आहे? आपण एखादी गोष्ट एनर्जी आहे आपण कशावरून ठरवणार आहे की त्या एनर्जीमुळे वर्क होतो. ठीक आहे, समजतं? आपलं डेफिनेशन काय? एनर्जी इज कॅपॅसिटी टू डू अ वर्क. करेक्ट? मग एखादी गोष्ट एनर्जी आहे का नाही किंवा फॉर्म एनर्जीचा आहे का आपण कशावर ठरवणार आहे? त्याच्यामुळे वर्क झालेला असतो. ठीक आहे. मॅग्नेटिक. ओके. अजून काय? लाईट. नाईस. परत Electromagnetic. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे लाईट असतं. ठीक आहे. अजून इलेक्ट्रिक लिहिलं का? लिहिलं. हा. अजून एक कुठली तरी राहते बघा. Gravity. जे बॅटरीची सेल असते त्याच्यात कसली एनर्जी असते? ठीक आहे. इनफ आहे. बस झालं. अजून खूप टाईप आहे. आता आपल्याला एक एक टाईप पाहिजे. लिहून काय वाटलं तर असंच असावं मला माहिती. व्हिडिओ चालू नाही? चालू आहे ना? Hi. असं कमी आहे. आले नाही. ओम नाही. चार जण नाही. ओम नसल्यामुळे पण नाहीच असतात. कोण सुपर. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी या दोन्ही गोष्टी मेकॅनिकल एनर्जी आहेत की आपण पाहू. म्हणून मी एकातच लिहिलंय. कायनेटिक आणि पोटेन्शियल आहे. हीट एनर्जी, थर्मल एनर्जी या दोन्ही गोष्टी ठीक आहे म्हणजे एकसारखं. साऊंड एक वेगळी एनर्जी आहे. मेकॅनिकल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी या गोष्टी सेम. केमिकल एनर्जी डिफरंट एनर्जी आहे. लाईट एनर्जी वेगळी एनर्जी आहे. मॅग्नेटिक, इलेक्ट्रिक या दोन्ही वेगळ्या एनर्जी आहेत. मला सांगा तुम्ही कायनेमॅटिक्स मध्ये कायनेमॅटिकल इक्वेशन शिकलाय? नाही. लॉज ऑफ मोशन राहिला. त्यामुळे थोडं ऍक्च्युली कॉम्प्लिकेटेड आहे. कारण आपल्याला डिफाईन करायचे कायनेटिक एनर्जी काय असते. त्यासाठी कायनेमॅटिकल इक्वेशन लागेल. ठीक आहे. मी ते फक्त इक्वेशन डायरेक्ट लिहितो. तुम्ही लॉज ऑफ मोशन मध्ये जेव्हा शिकाल त्यावेळेला तुम्हाला समजेल. ठीक आहे. झालं? नाही. एनर्जीचे फक्त टाइप्स लिहायचे. आपल्याला एक्सप्लेनेशन नाही लिहायचं कारण ते टर्म सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. तुम्हाला कळते ते टर्म कसली एनर्जी लागते. ठीक आहे. आता मला सांगा साऊंड एनर्जी एक एक्झाम्पल घेऊया आपण. साऊंड एनर्जी ती कशी तयार होते? Electromagnetic. व्हायब्रेशन करून बेसिक सांगायचं आपल्याला खूप डीप मध्ये नाही. व्हायब्रेशन. ओके. व्हायब्रेशन्स कशी होतात? तुम्ही शिकला लॉन्जिट्यूडनल ट्रान्सपोर्ट. Oscillation. अशी होतात. कशी होतात? Oscillation. मी असं जवळ 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 परत असंच ना? टू अँड फ्रो मोशन. ते तुम्ही फोर्थ पाहिलं असेल. ट्युनिंग. हे असतात व्हायब्रेशन्स. आता सोलर एनर्जी कशी तयार होते?
सन सन पासून काय भेटतं आपल्याला? काय काय एनर्जी भेटते? लाईट एनर्जी लाईट पण भेटते आणि आणि हीट एनर्जी. हीट पण भेटते. ठीक आहे. केमिकल एनर्जी मध्ये काय असते? सेल मध्ये काय काय असते? हीट एनर्जी. रिएक्शन इलेक्ट्रिक. बरोबर. केमिकल रिएक्शन असते. बरोबर. बॅटरी मध्ये ती काय तुम्ही खोलून बघितलं का? Yes. काय असते ते? झिंक असतं मी. इलेक्ट्रोड होता. इलेक्ट्रोड. झिंक असतं. झिंक कुठं असतं? क्लोरीन असतं. ठीक आहे. बेसिकली केमिकल रिएक्शन मुळे होतं. एका साईडचे इलेक्ट्रॉन दुसऱ्या साईडला जातात. इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस होते आणि त्या प्रोसेसमुळे आपल्याला करंट काय असतो? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असतो. राईट. हे तेच होतं की एक साईडचे इलेक्ट्रॉन दुसऱ्या साईडला निघून. ठीक. त्याच्यानंतर मॅग्नेटिक एनर्जी कुणाला माहिती आहे का की मॅग्नेटिक फील्ड का तयार होते? काय रिझन आहे? टू पोल्स नॉर्थ पोल निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. समजा आपल्याकडे दोन मॅग्नेट्स आहेत. मी विचारतोय की ते तयारच का होते? तयारच का होते? मॅग्नेटिक मध्ये असं काय आहे ते का चिकट एकमेकाला काय अट्रॅक्ट करते का? काय रिझन आहे? अनलाइक चार्जेस अनलाइक चार्जेस अनलाइक चार्जेस. मॅग्नेटिझम मध्ये तुम्ही ह्या गोष्टी शिकाल तरी मी सांगतो याचं खूप ॲटॉमिक लेवलला याचं उत्तर आहे. बरं, मॅग्नेटिक सबस्टन्सेस कुठले कुठले आहेत? मॅग्नेट कशाला आयरन सगळ्या मेटलला चिकटतं का? कॉपरला चिकटतं का? आयरन आणि निकेल आणि कोबाल्ट. हे कोर मॅग्नेटिक मटेरियल्स आहे. तर मी आता तुम्हाला खूप जास्त डिटेल सांगणार नाही, पण याचे ॲटॉमिक लेवलला काय होतं तर तुम्ही याची केमिस्ट्री पाहता. तुम्हाला एलिमेंट झाले डी ब्लॉक एलिमेंट. आयर्न निकेल कोबाल्टचे लास्ट जे त्यांचे शेल आहेत ऑर्बिट्स आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत किंवा पेअरिंग किती होते हे तुम्ही जाऊन पहा. हे शिकलाय 1s2 2s2 2p6 ठीक. सो या प्लीज. सो हे तुम्ही जर शिकलेलं नाही त्याच्यामुळे थोडी पण जायची गरज नाही. मला फक्त एवढं सांगायचं की लास्ट जे ॲटॉमिक शेल असते त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात किंवा पेअरिंग जे होत नाही एक सिंगल इलेक्ट्रॉन किंवा डबल इलेक्ट्रॉन हे इलेक्ट्रॉन असं नोट आपण डिनोट करतो आणि हा सिंगल इलेक्ट्रॉन आहे हा डबल इलेक्ट्रॉन. तर त्या एका शेलमध्ये ज्या वेळेला ते इलेक्ट्रॉन जात असतात त्यावेळेला ते कम्प्लीट होतं. ऑक्टेव्ह माहिती तुम्हाला? 8 असतात ते कम्प्लीट होतात. करेक्ट. त्याचे पण अजून बरेच खूप पार्ट असतात वेगवेगळ्या प्रकारचे शेल्स असतात. तर त्याला ऑर्बिटल्स म्हणतात. तर त्या ऑर्बिटल्स मध्ये प्रत्येकाची कॅपॅसिटी 2 असते. तर ते ज्या वेळेला 2 कम्प्लीट होतील त्यावेळेला तो न्यूट्रल असतो. तो मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करणार नाही. ज्यावेळेला जर सिंगल त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असेल अवेलेबल तर तो मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करेल. त्यातले ते जे मेटल्स आहेत हे मेटल्स आहेत जे मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करतात. बट ही एनर्जी काय आहे? एनर्जी यासाठी आहे की 2 मॅग्नेट्स एका ठिकाणी दोघांमध्ये मॅग्नेटिक फोर्स ठीक आहे किंवा एक मॅग्नेट आहे एका साईडला तुमच्याकडे आयरन आहे आणि ते काय करणार आहे मॅग्नेट? त्या आयरन जर जवळ ठेवला तर मॅग्नेट काय करणार आहे? खेचणार आहे का रिपेल करणार? अट्रॅक्ट करणार आहे. ठीक. अट्रॅक्ट केलं म्हणजे काय केलं त्याने? समजा इथे मॅग्नेट आहे आणि इथे एक आयरनचा एक ब्लॉक आहे ठीक आहे Fe. हे काय करणार आहे? अट्रॅक्ट करणार. त्याची इनिशियल पोझिशन पासून वेगळ्या पोझिशन मध्ये ते आला तर काय झाली? डिस्प्लेसमेंट झाली का नाही झाली? आणि ही डिस्प्लेसमेंट कुठल्या फोर्स मुळे झाली? मॅग्नेटिक फोर्स. याचा अर्थ काय होतंय? मॅग्नेटिक फोर्स मुळे डिस्प्लेसमेंट होते याचा अर्थ काय होतंय? वर्क. ठीक आहे. आणि हे वर्क करायसाठी मॅग्नेटिक एनर्जी कामाला समजतं? दॅट्स बेसिक. एखादी गोष्ट फ्रॉम एनर्जी आहे का नाही कसं ओळखायचं तर त्याने वर्क झालेलं असलं पाहिजे. ठीक आहे. हीट एनर्जी हीट का निर्माण होते? एखादा समजा कंटेनर म्हणजे फोर व्हीलर मोठा गाडीवाला छोटासा
डबा आहे, मोकळा डबा कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये समजा तुम्ही त्याला गरम करताय खालून, त्याच्यामध्ये काय ठेवलं नाही, एम्प्टी कंटेनर एम्प्टी आहे आणि एकामध्ये समजा वॉटर ठेवलं, ठीक आहे, आणि त्याला हीट प्रोव्हाइड केली खाली. आता मला सांगा, याच्यामध्ये समजा आपण थर्मामीटर टाकलं याच्या सरफेसला आणि याच्या सरफेसला एक टाकलं थर्मामीटर म्हणजे टेम्परेचर कुठलं टेम्परेचर जास्त असेल तर फिक्सिंग का एनर्जी जास्त. अजून कोणाचं काय उत्तर आहे या दोन्ही मधला विचार करा व्यवस्थित. एनर्जी डायरेक्ट कंटेनरचा सरफेस सॉलिड आहे का लिक्विड आहे सॉलिड आणि त्याचा लिक्विड आहे सेकंड वन. त्या दोन्हीपैकी कुठले जास्त टेम्परेचर हीट आपण हे एक्सपेरिमेंट करून बघू. ठीक तुम्ही सांगा काय उत्तर सॉलिड तुम्ही म्हणता त्याची हीट जास्त असेल एक सॉलिड हीट आणि टेम्परेचर मध्ये हीट टीएस आणि टीएल हे बघा काय उत्तर आहे तुम्ही सांगा विचार करून सांगा. यस टीएस का टीएल कुठलं मोठं आहे? यस ओके सो हीट आणि टेम्परेचर मध्ये काय फरक आहे? इथे मॅथमॅटिकल म्हणजे तुम्हाला वाटतं काय टेम्परेचर हीट एक गोष्ट आहे ती मेजर केली जाते टेम्परेचर. ठीक आहे हीटचं असं युनिट काय जूल आणि अजून एक काय जूल अजून कशाचं युनिट आहे? सो देर इज नो डिफरन्स इन एसआय युनिट्स वर्क अँड एनर्जी. हीट काय आपली एनर्जी होती आणि अजून एक युनिट आहे कॅलरी म्हणतात त्याला. ऐकलं कॅलरी? आता ह्याचं जे हे जूल टू हे मला लक्षात नाही किती असते रे? 1 कॅलरी इज इक्वल टू किती जूल असते? 4.18 इंटू काय असतं का एवढं जूल असतं. बघा हे बघून सांगा मला बरोबर आहे हो राहिला हा हे बरोबर आहे का सांगा आहे का? 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल आहे का? 1 joule is equal to 4.18 calories. 1 जूल इज इक्वल टू हे झालंय का तुम्हाला? नसेल तर मी बघून सांग यातलं कुठलं बरोबर आहे? क्वेश्चन खूप छान विचारला. आपला एक एनर्जी राहिली अजून ती म्हणजे लाईट. लाईट हा जो टॉपिक आहे किती खूप लोकांना किती 1 कुठे बोलला आता 4.18 जूल ना 1 कॅलरी इज इक्वल हे बरोबर आहे? हे बरोबर आहे का? अरे 1.8 ठीक आहे ते ऍडजस्ट केलं ठीक आहे. ओके लाईट आपल्याला पाहिजे की लाईट एनर्जी काय वर्क करते. लाईट म्हणजे काय काय आहे लाईट तुम्हाला काय वाटतं? एनर्जी तर काय आहे लाईट काय आहे? वेव्ह पण म्हणलं वेव्ह म्हणजे काय असते? त्याला काय असते? हे काय झाली त्याची काय झाली वेव्हलेंथ. हे त्याची काय आहे? हे डिस्टन्स काय हे काही कुठला आहे Second. मॅक्सिमम डिस्टन्स करेक्ट. हे अँप्लिट्यूड आहे ठीक आहे. हा अँप्लिट्यूड तर हे वेव्ह तुम्हाला माहिती ठीक आहे. तर एकाने सांगितलं की लाईट एक वेव्ह मी म्हणतो पार्टिकल
गंमत म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. लाईट वेव्ह सुद्धा आहे आणि लाईट पार्टिकल सुद्धा. कितीतरी फिजिसिस्टनं खूप खूप वर्षापासून पडलेला प्रश्न. न्यूटनने एकदा काय बोललं होतं की लाईट जी आहे ते एक प्रकारची वेव्ह आहे, ती अशी वेव्ह आहे की तुला कुठलं तरी मिडियम लागतं जाण्यासाठी. तर समजा मग हे पूर्ण युनिव्हर्स आहे, त्याच्यामधून लाईट एवढ्या लांबून येते, पण इथं तर व्हॅक्युम असते. आपण आता काय कन्सिडर करतो सगळं व्हॅक्युम आहे, मीडियम नाही आहे कुठलं सुद्धा. तर मग लाईट कशी काय ट्रॅव्हल करते? तर न्यूटनने काय सांगितलं, त्याने सांगितलं होतं की एक इथर आहे. इथर म्हणजे एक मटेरियल आहे अशा प्रकारचं की जे सगळ्या युनिव्हर्स मध्ये पसरतं आपल्याला माहिती नाही, आणि हे मीडियम आहे, ह्या मीडियम मधून लाईट येते. कितीतरी वर्षात, मग 150 वर्ष इथे लोकांनी मांडणी केली की बाबा इथर मधून लाईट येते आणि एक मीडियम आहे, त्याच्यामुळे लाईट एक वेव्ह. त्याच्यानंतर हर्ट्झ म्हणून एक सायंटिस्ट आहे. हर्ट्झ माहिती आहे? हर्ट्झ कशाची युनिट आहे? हर्ट्झ म्हणून एक सायंटिस्ट आहे, आणि अजून बरेच सायंटिस्ट होते, मॉडर्न फिजिसिस्ट होते. त्या लोकांनी शोधून काढलं की लाईट जी आहे ती फक्त वेव्ह नाही, तर ती बिहेव करते पार्टिकल सारखे. हे पार्टिकल कुठले? तर लाईटच्या छोट्या पार्टिकलला म्हणतात फोटॉन. नाव ऐकलंय? मग यांना प्रूव्ह करण्यासाठी एक माणूस आला, त्याचं नाव आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. त्याने एक इफेक्ट दिला, त्याचं नाव होतं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप मोठ्या हेवी वाटत असतील तर माहित नसतील तर, बट आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहे. तुम्ही 11वी 12वीला पण सगळ्या गोष्टी शिकणार आहे. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. एक दिवशी मी सांगेन या गोष्टी. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सांगितलं. हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय? तर त्याने काय सांगितलं, समजा एक कुठलं तरी मेटल सरफेस आहे, ठीक आहे. मेटल सरफेस मध्ये ऍटम्स असतील, ऍटम्सचे शेवटी काय असणार? इलेक्ट्रॉन्स असतील. समजा मी दाखवते मोठे, एवढे मोठे तर आहे, आणि मी लाईट पास केली त्याच्यामध्ये, ठीक आहे. एक सोर्स आहे लाईटचा, त्याची काहीतरी फ्रिक्वेन्सी असेल, काहीतरी इंटेन्सिटी असेल, त्याची लाईट पास केली. आता ज्या वेळेला मी लाईट पास केली तर एका ठराविक फ्रिक्वेन्सीला किंवा एका ठराविक इंटेन्सिटीला लाईटच्या काय होत होतं, तर यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना ते बाहेर निघत होते, ठीक आहे. काय होत होतं? याचा अर्थ काय होतं? इलेक्ट्रॉन्स बाहेर निघाले तर ते मटेरियल चेंज झालं पाहिजे. समजते का? जर एखादं कोणताही ऍटम आहे त्याच्यात इलेक्ट्रॉन जर बाहेर निघून गेला तर मटेरियलच चेंज होत होते. एखादं केमिकल बॉन्डिंग जेव्हा होतं तयार, त्याला जेव्हा तुम्ही सोडियम आणि क्लोरीन हे दोन गॅसेस येतात, तर सोडियम काय आहे? मेटल आहे. क्लोरीन काय आहे? गॅस आहे. त्यांचं कॉम्बिनेशन होऊन काय बनतं? सॉल्ट बनतं, कॉमन सॉल्ट. या तिन्ही गोष्टी किती वेगळ्या आहेत? कम्प्लिटली. ज्या वेळेला जर ह्यातून जर फक्त इलेक्ट्रॉनच बाहेर निघाला तर हे मटेरियल कम्प्लिटली चेंज होऊ शकतं किंवा अनस्टेबल होऊ शकतं किंवा रेडिओएक्टिव्ह होऊ शकतं. पण तसं होत नाही. काय होतं मग? इलेक्ट्रॉन निघतात आणि याच्यातल्या काहीतरी पार्टिकल आहे ते त्याला रिप्लेस करतात, आणि त्याला काय म्हणतात? ते जे पार्टिकल आहे त्याला म्हणतात फोटॉन्स. खूप रफली सांगतो मी परत एकदा. म्हणजे काय? एक मटेरियल, एक सरफेस आहे मेटलचा, त्याच्यावरती लाईट आपण टाकली, एका ठराविक कुठल्याही फ्रिक्वेन्सीला त्याने काय केलं? त्यातले इलेक्ट्रॉन बाहेर काढून टाकले, पण बाहेर काढले नाही तर त्यांनी या लाईट मध्ये त्याच्यात इन्सर्ट केले. याला म्हणतात फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता या गोष्टीमध्ये वर्क कुठे झालं? तर वर्क इथे झालं की आपण याला कन्सिडर केलं पार्टिकल. या पार्टिकलनं काय केलं? कुठला तरी एक फोर्स यूज केला, लाईट वाला फोर्स यूज केला, कुठला तरी फोर्स यूज केला. त्या फोर्समुळे याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते बाहेर निघाले, त्यांची काहीतरी डिस्प्लेसमेंट झाली. हे जे फोटॉन्स आहेत हे त्याच्या म्हणजे ते सोडून त्याला त्यांनी रिप्लेस केलं किंवा ऍटम मधून किंवा ठीक आहे. हे एक एक्झाम्पल आहे. अजून एका प्रकारे सांगू शकतो. यामधून जेव्हा रिप्लेसमेंट झाली तर ती रिप्लेसमेंट जी आहे ती टोटल जी रिप्लेसमेंट आहे इलेक्ट्रॉनची, तेच एक प्रकारचं वर्क आहे. हे वर्क करू शकते लाईट, त्याच्यामुळे त्याला ती एक एनर्जी आहे. अजून एक गोष्ट आहे की समजा एखाद्या गोष्टीचे आपल्याला कलर दिसतं, तर कलर दिसणं म्हणजे काय असं सांगा. कलर जो ऑरेंज आहे
ऑरेंज कलर का दिसतो आपल्याला? रिफ्लेक्शन लाईट त्याच्यावर पडते आणि ऑरेंज वा व्हेरी नाईस. जो कलर दिसतो तो कलर हाय नाही, तो कलर रिफ्लेक्ट झाला, ऍब्सॉर्ब केलेले बाकीचे सगळे कलर. समजते का ही गोष्ट? हे कलर परत ऍटॉमिक लेवलला या. कुठलीही गोष्ट जर काय होत असेल तर ऍटॉमिक लेवलला होत असेल. तर ऍटॉमिक लेवलला कलर कसे चेंज होतात? ज्या वेळेला एक न्यूक्लियस आहे त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन तिच्या ऑर्बिट मध्ये फिरतोय, ज्या वेळेला तो इथून बाहेर निघतो आणि वरच्या ऑर्बिट मध्ये जातो त्यावेळेला तो एक प्रकारची लाईट सोडतो. ठीक आहे, त्याला म्हणतो फोटॉन मध्ये लाईट असते. तर ती जी लाईट सोडतो ज्यावेळेला तो एक्साइट होतो, तो बाहेर निघतो. एक्साइटमेंट म्हणजे त्याला एनर्जी कुठली तरी भेटते त्याच्यामुळे तो बाहेर निघतो आणि त्यावेळेला तो फोटॉन सोडतो. म्हणजे हे उलट आहे, हे इलेक्ट्रिकली फोटॉन आहे. म्हणजे तुम्ही काय केलं, इलेक्ट्रॉन्स जेव्हा बाहेर जातोय त्याची डिस्प्लेस इलेक्ट्रॉन काय करतोय, फोटॉनची डिस्प्लेसमेंट करतोय, फोटॉनला बाहेर टाकतोय. याच्यामध्ये काय होतंय, फोटॉन इलेक्ट्रॉनला बाहेर टाकतोय. या दोन्ही गोष्टींमध्ये वर्क होतं. वर्क कुठलं होतं? रिप्लेसमेंटचं वर्क होतं. फोटॉनचं इलेक्ट्रॉन मध्ये कन्व्हर्जन होतं, इलेक्ट्रॉनचं फोटॉन मध्ये कन्व्हर्जन होतं. या दोन्ही गोष्टींमुळे एक कुठलं ना कुठलं तरी वर्क होतं आणि या वर्कला कारणीभूत जी असते ती लाईट एनर्जी. लाईट हा टॉपिक खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, ज्यांनी खूप लोकांचं खूप डोकं खाल्लं आतापर्यंत. खूप लोकांना समजलेलं नाही. का सांगतो? इथे आपण काय कन्सिडर केलं रे? मी काय म्हणत होतो मागापासून, कुठली तरी एक फ्रिक्वेन्सी, कुठल्या तरी एका फ्रिक्वेन्सीला हे पार्टिकल चेंज होणार. हा, फ्रिक्वेन्सी कशाची असते? पार्टिकलची असती का वेव्हची असते? म्हणजे मी आधी त्याला वेव्ह म्हणतोय, परत पार्टिकल म्हणता येते. दोन्ही गोष्टी कशा एक्झिस्ट करतात हे अजूनही न सुटलेलं कोड आहे. आपण हे रिप्रेझेंटच करू शकत नाही. त्याच्यासाठी एक खूप खूप इंटरेस्टिंग आहे. मला थोडंसं बाहेर होईल आपल्या टॉपिकच्या, पण मला खूप इंटरेस्टिंग एक गोष्ट सांगायची तुम्हाला. लाईट वरून निघाली म्हणून ती गोष्ट काय सांगतो. समजा डबल स्लिट एक्सपेरिमेंट ऐकलाय तुम्ही? नाही, सांग. समजा हे बोर्ड आहे, व्हाईट बोर्ड, ठीक आहे. इथे एक छोटासा एक डोअर टाईप आहे, बाकी सगळं पॅक आहे दुसऱ्या बाजूने. ठीक आहे, एवढंच फक्त जागा आहे मुळे मोकळे आपल्याकडे. ओके. आता जर मी इथून एखादी लाईट टाकली, ठीक आहे, लाईट कशी टाकायची? लेझरवाली लाईट टाकायची, एक सिंगल लेझरवाली. तर ते कशी लाईटचा जो फॉर्म बनणार आहे तो कसा बनणार आहे? एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड बनणार. आणि हे लक्षण कुणाचं आहे? पार्टिकलचं लक्षण. ऐका, आता समजा या ठिकाणी मी एक ऑब्झर्वर ठेवला किंवा एक सेन्सर ठेवला. तो सेन्सर काय करतो? ते एकच गोष्ट करतो, लाईटला जाताना बघतो. समजते? सेन्सर चार्ज करतो ना तुम्हाला, स्मोक सेन्सर असतो, त्याला स्मोक लागला की तो आवाज करतो. ठीक आहे, हे सेन्स काय करतो? ह्याला फक्त लाईट दिसली पाहिजे. लाईट फक्त पाहतो, हा सेन्सर लाईट पाहतो किंवा ऑब्झर्वर करून मीच बसलोय समजा की लाईट पाहतोय मी त्या लाईट. तर काय होतं, ज्या वेळेला मी तो सेन्सर बसवलाय त्यावेळेला सेम लाईट, काय मी फरक नाही केलं. लाईटचं जे पॅटर्न बनतो इथं तो असा बनतो. हा पॅटर्न आहे वेव्हचा. काहीच केलं नाही मी, फक्त त्याला बघितलं की ते चेंज करतो आपल्या मनात. काही रिझन नाहीये. काय चेंज करतं? सेन्सर मधून मी टाकलं, एक पहिल्यांदा टाकलं, पार्टिकल सारखं त्याने फॉर्म बनवलं. त्याच्यानंतर मी सेन्सर ठेवला विदाउट सेन्सर, सेन्सर पार्टिकल सारखा फॉर्म बनवला. मी सेन्सर यूज केला, वेव्ह सारखा फॉर्म बनवला. या सगळ्या गोष्टीचं एक खूप मोठं ब्रांच आहे, त्याला म्हणतात क्वांटम मेकॅनिक्स. ऐकलंय का नाव कधी? तर हे क्वांटम मेकॅनिक्स इतकी इंटरेस्टिंग गोष्ट आहे की एखादी लाईट जी आहे ती आपण पाहिल्यानंतर, म्हणजे एखादी गोष्ट, मी हा डायलॉग ऐकलाय कधी, एखादी गोष्ट आहे म्हणजे एक मिनिट, एखादी गोष्ट एक्झिस्ट करते, तर काय एक्झिस्ट करते? ते हाय बाबा एक्झिस्ट करते, मला माहिती आहे बाबा ते एक्झिस्ट करते. पण तसं नाहीये. क्वांटम मेकॅनिक्स काय म्हणते की एखादी गोष्ट
एक्झिस्ट करते म्हणून मला दिसत नाही, मी पाहतोय म्हणून एक्झिस्ट करतो. अर्थ कळतो काय गोष्टींचा? एखादी गोष्ट म्हणजे समजा मी ही खुर्ची पाहिली, ती पाहिली म्हणून इथं आहे. मी जर बाहेर गेलो आणि कोणी त्याला पाहत नसतं तर काय माहिती खुर्ची नसणार आहे तिथे. समजते का? इतक्या लेवलला ही गोष्ट आहे क्वांटम मेकॅनिक्स. तर हे जे आहे या मागं काही मला खूप जास्त झालं, खूप जास्त क्रिटिकल झालं. मला फक्त एवढं सांगायचं की लाईट जी आहे ती खूप क्रिटिकली बिहेव करते पार्टिकल सारखी आणि वेव्ह सारखी, आणि ह्या दोन्हीमध्ये ते वर्क करतं कुठल्या ना कुठल्या. सो इट्स काइंड ऑफ एनर्जी, पण त्याचा एक्झॅक्ट फॉर्म काय आहे तो आपल्याला माहिती नाही. आणि त्यासाठी तो स्टडी करण्यासाठी आपण एक वेगळी ब्रांच बनवली, त्याची नाव आहे क्वांटम मेकॅनिक्स. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण कधी ना कधी त्याचे एक्झाम्पल्स वगैरे किंवा एखादा टॉपिक घेऊन आपण करूया, कारण मला याच्यावरती बोलायला खूप जास्त आवडतं. कारण या गोष्टीमुळेच मला इंटरेस्ट आला फिजिक्स मध्ये. की फिजिक्स मला आतापर्यंत वाटायचं खरंच बोरिंग वाटायचं, मला समजायचं नाही किंवा मी कन्सेप्च्युअलाइज करू शकत नव्हतो. पण क्वांटम मेकॅनिक्स मुळे कळालं की खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहे दुनियेत. क्लासिकल मेकॅनिक्स मला वाटायचं की तेवढंच जे आहे फिजिक्स आहे, बट इट्स नॉट जस्ट अबाउट दॅट. की याच्यामध्ये अजून खूप रिसेंट डेव्हलपमेंट्स आहेत, खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. ओके, सो एवढी गोष्ट कळते की लाईट सुद्धा एक एनर्जी आहे. ठीक आहे, लाईट कशामुळे? त्याच्या पार्टिकल नेचरमुळे किंवा त्याच्या वेव्ह नेचरमुळे, दोन्हीमुळे वर्क करते. लाईट झाली, हीट झाली, हीट आणि थर्मल एनर्जी दोन्ही गोष्टी ऑलमोस्ट सिमिलर. ठीक आहे, थर्मल एनर्जी कुठे यूज केली जाते? कोळसा जाळतो, कशासाठी जाळतो आपण? इलेक्ट्रिसिटी जनरेट करणे. ठीक आहे, हे ज्या सगळ्या एनर्जी आहेत त्या कन्व्हर्टेबल एकमेकांमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. आता आपल्याला पाहिजे जे कुणी सांगितलं ते मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीचं खूप कन्सेप्ट म्हणजे एकदम सिंपल लँग्वेजमध्ये जर डेफिनेशन करायची असली तर जी एनर्जी कशामुळे असते? पहिली गोष्ट मोशन, दुसरी गोष्ट कन्फिगरेशन, तिसरी गोष्ट फोर्स इफेक्ट. नाही अभ्यास झाले दोन गोष्टी. मेकॅनिकल एनर्जी कशामुळे म्हणतात? की ज्या गोष्टीमध्ये मोशन आणि कन्फिगरेशन गोष्टी असतात. आता मोशन म्हणजे काय? एखादी ऑब्जेक्ट मोशन मध्ये म्हणजे काय? बॅग चेंजेस इन पोझिशन एक्झॅक्ट. मोशन मध्ये म्हणजे काय करतो? चेंजिंग पोझिशन. कन्फिगरेशन खूप जास्त कन्फ्युज होऊ नका. कन्फिगरेशन जस्ट की सिस्टीम जी आहे कन्सिडर कंप्लीट सिस्टीम जी आहे. या दोन गोष्टीमुळं मेकॅनिकल एनर्जी बनते. आता मेकॅनिकल एनर्जी तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिजे. पहिली गोष्ट, आपण जे बाईक चालवतो त्याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी, केमिकल एनर्जी खूप गोष्टी होतात. तुम्हाला इंजिन कसं वर्क करतं माहिती आहे? बाईकचं इंजिन कसं वर्क करतं? बेसिक सांगायची कुणालाच नाही. मग काय होतं म्हणजे कशामुळे ते चालू होतं? एनर्जी सप्लाय. कुठलं सप्लाय? पेट्रोल टाकलं गाडी पळते असं का होते? पेट्रोल एनर्जी देतो. पेट्रोल मध्ये एनर्जी पण ते मध्ये काहीतरी सांगा ना काही नाही असं कसं. इंजिन बघितलंय का तुम्ही? ते जाहिरातीमध्ये असं असं करत असतं ते बघितलंय का? पिस्टन्स असतं बघितलं? हे असे पिस्टन्स असतात एका साईडला, हे एक असेल खाली असेल, आणि ह्याच्या बरोबर एक सर्क्युलर मोशन मला यूज केलेलं असतं. ते काय करतात सिंपल सांगतो. एक पेट्रोलचा थेंब पडत असतो आणि पेट्रोलचा थेंब काय होत असतं? कंबशन होत असतं. कंबशन ऐकलं? कंबशन काय असतं? ऑक्सिजन बाहेर निघतो आणि एनर्जी बाहेर निघते, हीट एनर्जी. कुठल्या कुठल्या गोष्टीचं कंबशन होऊ शकतं? ऑर्गॅनिक का नॉन ऑर्गॅनिक कंपाऊंड? ऑर्गॅनिक जे कार्बन पासून बनलेले कंपाऊंड, त्यांचं काय होतं? कंबशन तयार. तर ती जी हीट असते, जे ते प्रेशर अप्लाय करते याच्यावर,
या पिस्टनवर, आणि ते पिस्टन असे वर खाली फिरत असतात आणि ते अशा प्रकारे डिझाईन केलेलं असतं की त्याच्यामुळे ती जी एनर्जी आहे ती सर्क्युलर मोशन मध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये काय काय गोष्टी आल्या. पहिली गोष्ट तर कंबशन आले. कंबशन म्हणजे कुठली टाईपची एनर्जी? कंबशन म्हणजे कुठली, कशामुळे होतं कंबशन? कंबशन झालं अगोदर, बरोबर आहे, मला काहीतरी लागणार गोष्ट. कंबशन झालं ही गोष्ट कुठली एनर्जी, कुठल्या टाईपची रिएक्शन झाली, केमिकल एनर्जी. आता हे एनर्जी खूप जास्त डिस्टिंग नाही आहे. ओके, त्याच्यानंतर मोशन झालं. मोशन असेल तर कुठली एनर्जी सांगितली आपण? मेकॅनिकल. हा एक टाईप झाला याच्यात. याच्यामध्ये आपण काय केलं, मेकॅनिक्सचा यूज केला. म्हणजे काय केलं आपण, मोशन आणि कन्फिगरेशन. कन्फिगरेशन म्हणजे ही पूर्ण सिस्टीम एक्झिस्ट करते आणि मोशन त्या सिस्टीम मध्ये गोष्टींची मोशन होते. त्याच्यामुळे जी एनर्जी तयार होते किंवा ज्यामुळे ही एनर्जी किंवा ज्यामुळे गोष्टी वर्क करतात किंवा बाईक आपली चालते किंवा थांबते, या सगळ्या मागे कुठली गोष्ट कारणीभूत असते, मेकॅनिकल. तर या मेकॅनिकल एनर्जीचं फक्त एवढंच फक्त लिहून घ्या, हे काय लिहायची गरज नाही. मोशन आणि कन्फिगरेशन एवढंच फक्त लिहून, नाही तर तुम्हाला समजत नसेल तर मी व्यवस्थित डेफिनेशन लिहून देतो. Energy possessed by virtue of motion and configuration. कन्फिगरेशन आहे त्याला काय म्हणतात, मेकॅनिकल एनर्जी. याचे दोन क्लासिक टाइप्स आहेत. पहिला आहे कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी, आणि दुसरा टाइप आहे पोटेन्शियल. हे दोन मेकॅनिकल एनर्जीचे टाइप्स आहेत. लिहून आता आपल्याला एक एक एनर्जी व्यवस्थित स्टडी करायचं म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट स्टडी करताना मी तुम्हाला सांगितले कसं स्टडी करायचं असतं. पहिलं फिजिक्स जनरल टर्म मध्ये पाहिजे, मग फिजिक्सच्या टर्म मध्ये पाहिजे, आणि नंतर मॅथमेटिकल टर्म मध्ये पाहिजे. दॅट्स अ वे टू स्टडी फिजिक्स. सो कुठली कुठली एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, काय वाटतं तुम्हाला? कायनेटिक एनर्जी काय असते? हा, म्हणजे मोशन. ड्यू टू मूवमेंट ऑफ पार्टिकल, ड्यू टू मोशन ऑफ पार्टिकल. जर एखादी गाडी पळत असते, बाईक पळत असते, तर त्या बाईक कशामुळे पळू शकते, तर त्याच्याकडे काय आहे, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला डायरेक्ट फॉर्म्युला माहिती काय आहे? हाफ एम व्ही. यात व्ही काय असते, एम काय असते, कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी काय असते, हे सगळं बेसिक पाहतो. कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर असते. म्हणजे याच्यामध्ये फॉर्म्युलावर आपल्याला समजते, याच्यामध्ये व्ही आहे. व्ही म्हणजे काय, स्पीड आहे किंवा वेलोसिटी आहे, म्हणजे काय, मोशनचं एनर्जी. सो कुठलीही बॉडी मोशनमुळे जर त्याच्यात कुठली एनर्जी बनत असेल, जसं यांनी सांगितलं डेफिनेशन की एनर्जी possessed by motion of an object. ही काय असते, कायनेटिक एनर्जी. पण हा फॉर्म्युला मग आला कुठे? कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर आहे, हा फॉर्म्युला कुठून आला? तर हा फॉर्म्युला येतो आपल्याकडं फोर्स आणि कायनेटिक एनर्जी आपण त्याला इक्विव्हॅलेंट समजतो. त्या मी अगोदर तुम्हाला सांगितलं फोर्स वर्क आणि कायनेटिक एनर्जी आधी इक्विव्हॅलेंट असतो. आता मी आधीच सांगितलं वर्क आणि एनर्जी मध्ये फरक नाही, वर्क चेंज इन एनर्जी असतो. ठीक आहे,
कायनेटिक असू दे पोटेन्शियल असू दे माहिती नाही पण चेंज इन एनर्जी म्हणजे वर्क तर ते आपण पाहू पण त्यासाठी तुम्हाला एक इक्वेशन आहे कायनेमॅटिकल ते तुम्ही पाहिले का सांगा मला नसेलच पाहिलं v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as हे इक्वेशन पाहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं v काय आहे वेलोसिटी कुठली फायनल वेलोसिटी u काय आहे Initial velocity. Initial velocity. आणि a काय आहे Acceleration. s काय आहे Distance. ठीक आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना एवढं देऊन झालं आता ह्या फॉर्म्युलावरून आपल्याला डिराइव्ह करायचं काय माहिती आपल्याला 5 मिनिटात करू पण उद्या जास्त एक्सप्लेन करू ठीक हे देऊन झालं द्या की फक्त कायनेटिक एनर्जी आपण डिस्कस हा फॉर्म्युला पण एक करणारच आहे अजून कुठल्या कुठल्या बघतो कायनेमॅटिकल इक्वेशन अजून एक काय v is equal to u plus at अजून s is equal to ut plus half a plus half a square जावे की SN is equal to u plus a into n minus half u plus a in bracket n minus half half कशाचा फॉर्म्युला fourth equation of fourth equation of काय एसएन म्हणजे काय कोणत्या सेकंड पर्टिक्युलर सेकंडचं झालं मी त्यांना माहित नाही फॉर्म्युला तुम्ही कधी शिकलाय चालेल नाही, कधी सुरुवातीला शिकलाय तो? ठीक आहे आता वर्कचा फॉर्म्युला काय असतो फोर्स इंटू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट ठीक आहे फोर्स काय असते मास इनटू काय लिहितो आपण असं न्यूटनचे लॉ झाले तुम्हाला फर्स्ट लॉ सेकंड लॉ W is equal to force into displacement F is equal to m by a आता कन्सिडर करा की एखादा ऑब्जेक्ट आहे त्याची इनिशियल वेलोसिटी जी आहे ती u आहे आणि फायनल वेलोसिटी जी आहे ती 0 आहे ठीक आहे तो फॉर्म्युला काय होणार आपला v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as एक्सेलरेशन निगेटिव्ह पकडतो आपण 0 इज इक्वल टू u स्क्वेअर मायनस 2as u स्क्वेअर इज इक्वल टू 2 बरोबर आहे ना कसं मायनस पाहिजे मी a मायनस घेतला निगेटिव्ह घेतला एक्सेलरेशन आपल्या कॅल्क्युलेशन साठी u स्क्वेअर इज इक्वल टू 2as आहे का तर v इज इक्वल टू 0 आता याच्यावरून a काय येणार आहे f बाय m समजा इथे टाकला तर एक्सेलरेशन बघूया हे मला माहिती नाही आपण फक्त हे करायला हवं आपण इनटू यस ठीक आहे आता काहीतरी दिसतंय का तुम्हाला सांग यस आहे तर फोर्स आहे तर त्यांचा गुणाकार आला इथे काय आलं बघ यू स्क्वेअर परत लिहितो मी हे असं आहे मी व्यवस्थित लिहून देणार आहे तुम्हाला फक्त जनरल सांगतोय a is equal to f by m कळलं का फॉर्म्युला काय आपला v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2x काय कन्सिडर करतोय आपण नेट v इज इक्वल टू 0 u इज इक्वल टू u a इज इक्वल टू मायनस हे आपण कन्सिडर केलं मग u स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं 2as आलं a एक्सेलरेशन इथून लिहून घ्या काय येते 2f डॉट s बाय m आलं का बरोबर आहे u स्क्वेअर इज इक्वल टू काय आला 2f डॉट s बाय m f डॉट s काय फोर्स और डिस्प्लेसमेंट काय आहे ठीक आहे हे इकडे गेलं
हाफ एम यू स्क्वेअर इज इक्वल टू काय कळलं हे एम न गुणलं इकडं 2 न भागलं पण हाफ एम यू स्क्वेअर आपला फॉर्म्युला कशाचा होता हाफ एम यू स्क्वेअर कशाचा फॉर्म्युला कशाचा फॉर्म्युला अरे कायनेटिक एनर्जी फक्त हाफ एम व्ही स्क्वेअर लिहू शकतो असं काही नाहीये असंही लिहू शकतो ना का नाही लिहू शकत का तर फक्त आपली व्ही 0 आहे इथं हे काय झालं कायनेटिक एनर्जी म्हणजे वर्क जे झालं इथे लिहितो मी हिअर work is done and it is equal to the kinetic energy of a system which has final velocity v is equal to 0. कळालं का काय काय करायचं तो सांगतो हा फॉर्म्युला आपण ठरवला की हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ठीक आहे कुठला हाफ एम व्ही स्क्वेअर व्ही असू दे यू असू दे तुम्ही त्याला काहीतरी वेगळं नाव द्या फरक नाही पडत यू शेवटी वेलोसिटी आहे ठीक आहे त्याची फायनल वेलोसिटी आपण 0 कन्सिडर केली ठीक आहे फायनल वेलोसिटी पण आपण जर काहीतरी कन्सिडर केली असती तर याचा फॉर्म्युला बनला असता हाफ एम व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 1 जर फायनल वेलोसिटी आपण 0 पकडली नसती तर ठीक आहे मग हाफ एम व्ही स्क्वेअर मायनस हाफ एम व्ही स्क्वेअर काय असणार आहे फायनल एनर्जी मायनस इनिशियल एनर्जी ते काय आहे वर्क आहे हे काय लिहू शकतो मी याला कुठे लिहू इथे लिहितो हाफ एम व्ही स्क्वेअर मायनस हाफ एम यू स्क्वेअर इज इक्वल टू वर्क हे कधी होणार आहे जर आपण v इज इक्वल टू 0 कन्सिडर नाही करणार ठीक आहे सेम असंच करणार आहे आपण त्याच्यानंतर काय येणार ही काय आहे कायनेटिक एनर्जी फायनल मायनस ही काय आहे कायनेटिक एनर्जी इनिशियल फायनल मायनस इनिशियल काय असतं चेंज असतो हेच तर आपण समजत होतो की वर्क जे आहे चेंज इन एनर्जी एका ठिकाणची एनर्जी कुठल्या तरी गोष्टीमुळे चेंज झाली ते चेंज जे होतं तो जो टोटल चेंज आहे ना तोच वर्क मध्ये स्टोअर केला जातो ठीक आहे हे लँग्वेज आहे फिजिक्स मध्ये असं बोललं जातं की चेंज इन एनर्जी स्टोअर्ड ॲज वर्क असं का बोललं जातं का तर ते आपल्याला म्हणायचं की ते दोन्ही गोष्टी इक्वल आहेत चेंज इन एनर्जी स्टोअर्ड ॲज वर्क या सगळ्या टर्मशी तुम्ही आता सध्या फॅमिलियर झाला पाहिजे कारण या गोष्टी कंटिन्युअसली येणार आहेत समथिंग इज स्टोअर्ड ॲज वर्क समथिंग इज स्टोअर्ड ॲज एनर्जी तर काय काय केलं आपण वर्क आपल्याला माहिती आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट करेक्ट फोर्स काय आहे मास इंटू ऍक्सेलरेशन ठीक आहे ऍक्सेलरेशन काय आहे F/m या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत असं कन्सिडर करा या सगळ्या गोष्टी एका सिस्टमच्या कन्सिडर करा मग काय करू लेट v इज इक्वल टू 0 u इज इक्वल टू a इज इक्वल टू मायनस एक्झाम मध्ये दिलेलंच नाहीये हे फक्त डायरेक्ट कन्सिडर केलं एखाद्या सिस्टमच्या अशा गोष्टी आहेत मग u स्क्वेअर इज इक्वल टू 2s झालं 8 च्या ठिकाणी F/m टाकलं मी परत पाहतोय मी तर Fs परत वर्क येते आणि मी जर चेंज केलं तर पाहतोय तर काय हाफ m u स्क्वेअर इज इक्वल टू वर्क येते म्हणजे काय होतंय कायनेटिक एनर्जी जी आहे तीच आपल्याला वर्क म्हणून भेटते आणि हेच जर मी u च्या v इज इक्वल टू 0 ला कन्सिडर केलं तर काय भेटतं आपल्याला चेंज इन एनर्जी भेटते तर चेंज इन एनर्जी जी आहे तेच आपलं वर्क आहे याला वर्क एनर्जी थेरम असं म्हणतात हे मी व्यवस्थित लिहून घेतो ठीक आहे व्यवस्थित लिहा आहे हा थेरम किंवा प्रत्येक वेळेला ही गोष्ट यूज केली जाते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी वर्क एनर्जी थेरम we have W is equal to F into S. Where W वर्क असं काही याची गरज नाही ना तुम्हाला कळतंय ना W काय आहे F काय आहे 9 न्यूटन सेकंड लॉ हे तुम्ही पाहता काय
F is equal to ma, which gives acceleration equal to F by m. Let's consider a system where u is equal to u, v is equal to 0, a is equal to minus a. Kinematic calculation v square is equal to u square plus 2as becomes u square is equal to 2a. इथपर्यंत लिहा, त्याच्यानंतर पुढे लिहा. व्यवस्थित लिहा. ठीक आहे. यू स्क्वेअर इज इक्वल टू 2s लिहा, म्हणजे पुढे जातो. झालं झालं का मुलांमध्ये? या जाऊ का पुढं? हा ठीक, लिहिली पट. झालं ठीक आहे. काय भेटले आपल्याला? यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as भेटले. हेच काय लिहू शकतो आपण? यू स्क्वेअर इज इक्वल टू 2f by this gives half mu square is equal to f into s is equal to hence work is equal to initial kinetic energy of the system if v is equal to 0. Second point, if v is not equal to 0, then w is equal to half mv square minus half u square is equal to change in kinetic energy. बस एवढं लिहा. उद्या आपण पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी दोघांची मिळून एमसीक्यू आणि काही क्वेश्चन पाहू. उद्या लेक्चर आहे ना तुमचं? येस. ते लिहा, मी बंद नाही करत, नंतर तुम्ही करू शकता. ठीक आहे. एक मिनिट.